आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानू ही लगेचच इथे जयंतच्या केबिनमध्ये आलेली असते. जयंतला जानू विचारते की मे आय कमिंग सर. त्यावर जयंत तिला आतमध्ये बोलवतो. जयंतला आता जानूसोबत बोलायचं असलं तरी जानूला सुद्धा आता जयंतला थँक्यू बोलायचं असतं आणि यासाठी खरं तर ती आता त्याच्याशी बोलायला म्हणून आलेली असते. पण तिला बोलू वाटत नसतं. ती जास्तच अनकम्फर्टेबल फील करत असते. उगाचच काहीशी कारणं आता ती देत असते. म्हणजेच तुम्ही कॉफी घेतली का, कॉफी नीट तर झाली आहे ना, असे विचित्र प्रश्न ती आता विचारत असते. त्याच वेळेला इकडे मात्र जयंतला कळतं की हिला बहुतेक आपल्यासोबत काही बोलायचं आहे आणि म्हणूनच ही आता असं विषय पलटी करते. पण त्याच वेळेला तो तिला विचारतो सुद्धा, कामाचं कुठपर्यंत आलं आहे, फाईल्स रेडी आहेत का. त्यावरती म्हणते की हो, फाईल्स तर रेडी आहेत, तेच थोडं काम सुरू आहे. ते झालं की होईलच इतक्यात. मी दुपारपर्यंत तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून देते, असंही आता ती सांगू लागते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी जयंतला सांगते तरीसुद्धा न राहून तिला आता ते सांगावंसंच वाटत असतं. म्हणजे तिचं आता मन लागत नसतं. ती तिथून जात असते, पण जाताना सुद्धा आता तिला ना जयंतला ते सगळं काही सांगावं लागत असतं. म्हणजे तुम्ही काल माझ्यासाठी स्पेशली गाडी वगैरे पाठवली ना, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि असं बोलून ती आता त्याला ह्या काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत असते. त्यावर तो म्हणतो की इट्स ओके, काही ना की मला तर तुमच्या सगळ्यांची काळजी आहेच आणि त्यासाठी मी हे सगळं काही केलेलं आहे, असंही तो आता म्हणतो. त्याच वेळेला जानू म्हणते, पण तुम्ही माझी स्पेशली जास्त काळजी घेता, मला जे काही हवं नको आहे ते सगळं बघता, त्यासाठी खरंच थँक्यू, असंही तिने आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता ती एवढं सगळं बोलते आणि निघून जाते ना, तेव्हा जयंत खूप जास्त खुश असतो. कारण जयंतचा मुख्य हेतू तोच तर असतो की आपल्याला जानूच्या मनामध्ये घर करायचं आहे. जानूला काय काय आवडतं, काय काय नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्याला आणि त्याचसाठी त्याचे हे सगळे नखरे सुरू आहेत. आणि जेव्हा तो हे सगळे काही नखरे करतोय ना, तेव्हा मात्र आता त्याला असं वाटते की या निमित्ताने का होईना जानू आपल्या जवळ येईल, जानूच्या मनामध्ये आपण घर करू शकू. आता थोडेच दिवस राहिले आहेत. एकदा का जानूला मी आवडू लागलो ना की मग परत जानूसोबत मी लग्न करेन, अशी काहीसं स्वप्न तो बघत असतो. इकडे आता नीलांबरी जी आहे ती आता रूममध्ये एकटीच असते. म्हणजे घरात कोणीही नसतं आणि त्यामुळेच ना आता ती रडायचं नाटक करते. तेवढ्यातच ना तिथे आता सिंचना आलेली असते आणि सिंचना मी नीलांबरीला विचारते की काय झालं आहे. तर नीलांबरी म्हणते की तुला मी काय सांगू, मी खूप प्रयत्न करते पण मला बाळ होत नाही आहे. त्याच्यासाठी मी काय करू ना मला कळत नाही आहे. घरात येत ना प्रत्येक वेळेला मला या ना त्या कारणावर ना आता हिनवतात. म्हणजे मला बाळ होत नाही हे प्रत्येक वेळेला ती मला बोलून तेही दाखवतात, असंही आता नीलांबरी बोलत असते. त्यावर सिंचना म्हणते की नाही, आपल्या घरातले तर तसे नाही आहेत. मग दुसरीकडे मात्र भावनाचं खूपच जास्त कौतुक होत असतं. म्हणजे बघ ना, या घराला जे वारीस देतात ना त्याचं जास्त कौतुक केलं जात असतं. बघ, तुझ्याही घरी तसंच असेल, तुलाही बाळ नाही आहे पण तुझ्या मोठ्या जावेचे खूप जास्त लाड केले जात असतील. बघ, इथे तर मी मोठी असूनसुद्धा माझे लाड करत नाही का, तर मी मुलाला जन्म देत नाही ना, म्हणून आता भावना जी आहे ती या घराला वारस देणार आहे आणि यासाठी तिचे खूप जास्त लाड केले जात आहेत. तिला काय हवं नको ते सगळं काही विचारलं जातं. पण त्याच तुलनेत ना मला काही विचारतही नाही की तू कशी आहेस, काय आहेत. घरात ना माझी काहीच किंमतच उरलेली नाही आहे, या भाषेतच ती आता बोलत असते आणि ती रडत असते. सोबत ना तिने सिंचनाला भडकवलेलं असतं. म्हणजे खरं तर सिंचनाला भडकवण्यासाठीच तिने बोलवलेलं असतं. ती म्हणत असते की तू पण अनुभव घे ना, तुलाही काही अनुभव आलेच असतील की तुझ्याही घरात, म्हणजे दैवी कुटुंबात तुला काही महत्त्व आहे का. त्याच वेळेला सिंचना म्हणते की नाही, तू बोलतेस ते अगदी योग्य आहे. म्हणजे तू बोलतेस ना त्या काही गोष्टी मला आता पटायला लागल्या आहेत. मग हो बरोबर बोलतेस. म्हणजे माझ्या जावेलासुद्धा, म्हणजे वीणा वहिनीलासुद्धा मुलगा आहे ना, म्हणूनच तिचेही लाड केले जातात. तिला काय हवं नको ते स्पेशली विचारलं जातं. पण तिथेच त्या तुलनेत ना मला कोणीही काही विचारत नाही. तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे बघ, तू गाडे पाटलांची मुलगी असूनसुद्धा, एवढ्या मोठ्या घरातली असूनसुद्धा दैवी कुटुंबात तुला मान नाही आहे, सन्मान नाही आहे. यासाठी तुला भांडायला हवं की नाही, तूसुद्धा स्टँड घ्यायला हवास, असं आता नीलांबरी मुद्दामून भडकवायचं काम करत असते. नीलांबरीने आता तिचे कान भरल्यानंतर सिंचनाला सुद्धा आता नीलांबरी जे काही बोलते ते योग्य वाटत असतं आणि तीही म्हणते की तू बरोबर बोलतेस. म्हणजे मी गाडे पाटलांची सून असून सुद्धा दैवी कुटुंबात मला किंमत नाही, याचा अर्थ मला आता काहीतरी स्टँड घ्यावाच लागणार आहे, असंही ती आता म्हणते. आणि त्यानंतर मात्र आता
ती तिकडनं ना बाहेर पडत असते आणि जेव्हा ती तिकडनं जाते तेव्हा नीलांबरीला म्हणते की थँक्यू वहिनी, तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये मदत केली. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत होते, पण आता मला या सगळ्या गोष्टी समजत आहेत असंही आता म्हटलं जात असतं. आता तिकडनं जेव्हा सिंचना निघून जाते तेव्हा नीलांबरी जे काही मगरमच्छ आसू गाळत होती ना ते असे आता बोटाने फुसून टाकते आणि खरं तर बाण अगदीच निशाण्यावर लागलाय असं काहीसं ती म्हणते. कारण आहे ना तिने त्याला भडकवण्यासाठीच तर बोलवलेलं होतं. तिचे आता काडी लावून झालेली असते, काम तिचं तमाम झालेलं असतं आणि त्यामुळेच ती खूप खुश असते. मला झी मराठीवरील कोणत्याही मालिका पाहायच्या असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. फक्त ₹1 तुम्ही सिरियल एन्जॉय करू शकता. चला इकडे मात्र आता आनंदी जी आहे ना ती मात्र बॉलने खेळत असते. तेवढ्यातच दीप समोर येतो. म्हणजे दीपज्योती ही नवीन मालिका आता झी मराठीवर सुरू होणार आहे. त्याचंच प्रमोशन करायला दीप खरं तर आलेला असतो आणि दीप जेव्हा येतो तेव्हा तो म्हणतो की ओय तुला मी ओळखलं नाही, तू कोण, मी पहिल्यांदा बघतोय तुला. त्यावरती म्हणते की मी सिद्धूची मुलगी आहे, म्हणजे सिद्धू बाबा आहे ना तो माझा आहे असं तिने म्हटल्याबरोबर अच्छा तू सिद्धूची मुलगी आहे का, मी सिद्धूलाच भेटायला आलोय. तुम्ही माझ्या बाबाला भेटायला आलात? हो हो, पण याआधी तू कधी मला इथे दिसलीच नाहीस. मग ती म्हणते मी पहिल्यांदा भावनाईच्या घरी राहायची ना आणि आता भावनाईचं जेव्हा सिद्धू बरोबर लग्न झालं तेव्हा आता मग मी इथे राहायला आले असंही ती आता म्हणते. मग सिद्धूची मुलगी आहे म्हटल्यावर आता तिचे खूप जास्त ना लाड केले जात असतात. तिला आता दीप म्हणत असतो की खरंच ना तू खूप जास्त गोड आहेस आणि त्याचबरोबर तुझा बाबा कुठे. तेवढ्यातच ना सिद्धू नेमका आता बाहेर आलेला असतो. सिद्धू म्हणतो आनंदी चल आतमध्ये खेळायला आणि बघतो तर काय दीप आलेला असतो आणि दीपला बघून तर सिद्धू जास्त खुश होतो. सिद्धू म्हणत असतो अरे छा, अरे तू कसा कायस रे इथे. मग तो म्हणतो अरे तुलाच भेटायला आलो होतो, कसा आहेस, बाकी काय आहेस, आणि ही तुझी मुलगी खरंच रे खूप गोड आहे असंही आनंदीकडे बघून तो बोलत असतो. आता आनंदीला सिद्धू सांगतो की जा बाळा आतमध्ये जाऊन खेळ, बाहेर जास्त वेळ खेळू नकोस, आणि असं बोलून तो तिला आता आतमध्ये पाठवून देतो. आनंदी आतमध्ये गेल्यानंतर इकडे मात्र दीप आणि सिद्धू बोलत असतात. दीप म्हणत असतो की कसा आहेस भावा. सिद्धू म्हणतो मी एकदम मस्त, बाकी तू कसा आहेस, बाकी सगळं ठीक ना. हो हो एकदम मस्त. बाबा कसे आहेत, काही बदल. अरे कसं काय होईल यार बाबांमध्ये बदल, तुला तर माहिती आहे ना बाबा जसे आहेत ना तसेच आहेत. काही झालं ना तरी त्यांच्यात काही आता बदल होत नसतो. बघत बसतो, कारण एवढे वर्ष कधी झाला नाही तर आता होणार आहे का असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर तो बोलतो. त्याच वेळेला मग आता आत्या कशी आहे, सुलोचना आत्या. अरे सुलू ना, सुलू तर एकदम भारी. ती आत्या कसली रे, तिला तर मी डायरेक्ट सुलूच म्हणतो. कारण पहिल्यापासून आहे ना तिने आपल्यासाठी लई म्हणजे लई केलं आहे बघ. म्हणजे कधीही एवढा विचार केला नव्हता माझ्यासाठी ती इतकं सगळं करेल, पण तिने ना माझ्यासाठी खूप काही केलं आहे जे शब्दातही मी सांगू शकणार नाही. सुलू आहे म्हणून मी आहे असंही आता तो काहीसं म्हणत असतो. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आईची आठवण तर येतच असेल ना. हो आईची आठवण यायची राहते का, आईला मी खूप जास्त मिस करत असतो. आईला ना कधी विसरू शकतो का मी तिला तर नेहमीच आठवत असतो असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना तेव्हा मात्र सिद्धू त्याला समजावतो आणि म्हणतो की मान्य आहे तुला या सगळ्याचा त्रास होत असेल, पण आता मी तुला ते म्हटलं होतं ते बंद झालं आहे का. म्हणजे तो त्याच्या दारूबद्दल बोलत असतो, पण ती दारू काही अजूनही त्या दीपने बंद केलेली नसते आणि तो सरळ त्याला हेही सांगतो की माझ्याच्याने काही दारू वगैरे बंद होणार नाही आहे, दारू माझी तशीच चालू राहणार आहे, हे त्याने आता स्पष्ट आणि व्यवस्थित सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता कसं तरीच वाटत असतं सिद्धूला. सिद्धू त्याला समजावतो पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यानंतर तो म्हणतो की चल आता मला निघायला हवं, तुलाच मी भेटायला आलो होतो, आतमध्ये कधीतरी नंतर येईन आणि वहिनींनासुद्धा भेटेन, पण आता मी जातोय असंही आता तो म्हणतो. आणि तेव्हा सिद्धूही त्याला आता बाय बोलून तिकडनं आता ती लोकं जातात. तर दुसरीकडे मात्र आता जानू जी आहे ती कामासाठी बसलेली असते, पण जानू बसलेली असताना ना सतत आहे ना तिला झोप लागत असते. रात्री झोपली नव्हती का काय माहीत नाही, पण आता मात्र तिला झोप लागत नव्हती. तिला ना सारखं ना काही ना काही असं पेंग आल्यासारखं होत होतं. विश्वाचं बरोबर लक्ष होतं. विश्वास समोरच्या डेस्कवर बसलेला होता आणि तो आता जानूला असं शिक्षित करून उठवायचा सुद्धा प्रयत्न करत होता, पण जानू कसली उठते. त्यानंतर आता जानूला चक्क तो फोनसुद्धा करतो जेणेकरून जानू जी आहे ती उठायला हवी असंच त्याला वाटत असतं. आणि त्याचबरोबर आता तो जानूला उठवायचाही प्रयत्न करत असतो. जानू आता म्हणत असते की विश्वा काय झालं, इथल्या इथे फोन काय करतोयस. त्यावर तो तिला म्हणतो अगं जानू उठ काय झोपली आहेस. आणि मग ती म्हणते की हो रे खूप झोप येते, खानाखुणा करूनच ती सांगत असते. हे सगळं ना तिथे उभं राहून जयंत बघत असतो. जयंतला कळतात की या दोघांच्या खानाखुणा सुरू आहेत. त्याबरोबर जयंतला खूप जास्त राग येतो
त्याला असं वाटत असतं की ह्यांचं हे सगळं कधी संपेल, काय संपेल असाच विचार ना तो आता करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं जानूला खूपच जास्त झोप येत असते. तिचा डोळा लागलेला असतो. ती अशीच डोळे बंद करून निश्चित पडलेली असते. तेच आता तिच्या बाजूला जयंत आलेला असतो. कारण जयंतला ना या विश्वा आणि जानूची वाढती जवळीकणा बघवत नसते आणि त्यामध्ये काहीतरी करायचं, काहीतरी ट्विस्ट आणायचा हे तर जयंतला माहिती असतं आणि म्हणूनच जयंत ना आता त्या जानूच्या बाजूला खुर्ची घेऊनच बसलेला असतो. जेणेकरून जानूला असं एकटं वाटायला नको, जानूला थोडं असं रिलॅक्स वाटायला हवं म्हणून तिचं डोकं जे आहे ते खुर्चीवर असंच होतं. म्हणून मग तो विचार करतो की त्यापेक्षा ना जर आपण तिला एकदम असं व्यवस्थित ठेवलं तर निधाने ना ती व्यवस्थित झोपू तरी शकेल. मग आपण तिला आपला खांदा देऊया, मग ती आता एकदम छान वाटेल तिला, असाही विचार आता तो करतो आणि तिच्या जवळ येऊन बसतो आणि मग काय ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून निश्चित पडलेली असते. पण हे सगळं बघून ना इथे असलेल्या या विश्वाला राग येत असतो. कारण जयंत ना खूप जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो, जे की आता विश्वाला आवडत नसतं. त्यानंतर जानूला जेव्हा तो जवळ घेतो तेव्हा जानूसोबत घालवलेले प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात, प्रत्येक गोष्टी त्याला आठवतात आणि तेव्हा त्याची झालेली पहिली भेट आणि त्यासोबत पुढे पुढे त्यांचं वाढत गेलेलं हे सगळं काही आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि त्यामुळेच ना तो आता एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून जातो. आणि जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त त्याला आनंद होत असतो. त्यात त्याच्या पापणीचा केस निघालेला असतो आणि तो सुद्धा घेऊन तो मस्तपैकी त्या केसाला उडवतो. जेणेकरून असं म्हणतात ना की आपल्या इच्छा पूर्ण होतात असं काहीसं केल्यावर, आणि ते सुद्धा त्याने तसंच केलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. तर दुसरीकडे मात्र जानू आणि जयंतला हे बघून असं बघून ना विश्वाला राग येत असतो. पण विश्व आता या सगळ्यात काहीच बोलू शकणार नसतो, कारण काही ऑप्शनही तसा उरलेला नव्हता. तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं की जानू तर जयंतच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते. पण इकडे सिद्धू आणि आनंदीची खूप जास्त मजा चालू असते. सिद्धू आणि आनंदी एकमेकांवर आता अशी उशी वगैरे फेकत असतात आणि त्याच वेळेला उशी फेकत असताना अरे बस 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 असं आता आनंदीला आणि त्यासोबत सिद्धूला भावना बोलते आणि त्या दोघांना हे सगळं करण्यापासून थांबवते आणि त्याच वेळेला म्हणते की आता बस झालं, कुठेतरी लागेल असं बोलून त्या दोघांनाही ती आता शांत बसायला सांगते. आणि जेव्हा ती आता त्या दोघांनाही शांत बसायला सांगते ना तेव्हा जाऊन आता इकडे ती बाळाबद्दल बोलत असते. ती म्हणते की कधी बाळ येणार आहे, बाळ कधी येईल, यार मला बाळाची ना खूप जास्त आवड आहे. मी तर स्कूलमध्ये सुद्धा सांगून ठेवले की आमच्या घरी बाळ येणार आहे, पण ते बाळ कधी येईल याच आशेवर मी बसली, लवकर आलं पाहिजे हा बाळ, असंही ती म्हणत असते. बाळासाठी ती इतकी आतुर असते ना, तिने तर आता सरळ सांगितलेलं असतं की मी ना बाळ जेव्हा येईल ना तेव्हा बाळाला ना मस्त अशी ना गाणी बोलून दाखवणार आहे, त्याच्यासाठी मी खूप काही करणार आहे, असं तिने एक एक प्लॅनिंग केलेलं असतं. आणि तिचं जे काही प्लॅनिंग असतं ना ते आता ती बोलून दाखवत असते. आणि जेव्हा त्या गोष्टी ती सगळं बोलून दाखवते तेव्हा भावना आणि सिद्धूसुद्धा खूपच जास्त खुश असतात आणि ते म्हणतात की हो हो तू सगळं काही करणारच माहिती आहे, पण आता जरा शांत हो, आपण करूया सगळ्या काही गोष्टी, असंही म्हणून आता तो शांत करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि या सगळ्या गोष्टी बघते आणि त्याच वेळेला तिला आनंद होतो. तर इकडे आता भावना जेव्हा जी आहे ती आनंदीकडे बघते, तर आनंदी आता त्या बाळाकडे बघत असते जिथे फोटो लावलेले असतात आणि त्या बाळाला म्हणते की बाळ तू कधी येतोयस ना, असं मला झालं आहे, तुझे मी आपले आई बाबा म्हणजे सिद्धू बाबा आणि त्यासोबत भावनाई खूप जास्त म्हणजे खूप जास्त लाड करणार आहे आणि तू लवकरात लवकर ये, मला तुझ्याबरोबर मजा करायची आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.